मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मोहिनी वाघ हिने पती सतीश वाघ यांची हत्या घडून आणल्याचं समोर आलंय। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पुण्यातून अपहरण करण्यात आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील शिंदवणे घाटात अतिशय छिन्न-विच्छिन्न अवस्थेमध्ये आढळला होता। सुरुवातीला हे अपहरण आणि ही हत्या पैशांसाठी खंडणीसाठी केला गेल्याचा बनाव रचण्यात आला होता। मात्र पोलिसांनी तपास सुरू केला आणि मोहिनी, जिचं वय सध्या 48 आहे आणि तिचा प्रियकर अक्षय जो 32 वर्षांचा आहे, यांच्यातील अनैतिक संबंधाचा हळूहळू उलगडा होत गेला आणि सतीश वाघ यांच्या हत्येचं कारण देखील समोर आलं। या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते 2001 साली। 2001 साली अक्षय जावळकरचे आईवडील या वाघ दाम्पत्याच्या घरी त्यांच्या एका खोलीमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले। अक्षयचे आईवडील जेव्हा राहण्यासाठी आले तेव्हा अक्षय अवघ्या 9 वर्षांचा होता, म्हणजे मोहिनी वाघ आणि सतीश वाघ यांच्या मुलाच्याच वयाचा होता आणि अर्थातच दोघं मित्र बनले। अक्षयचे आईवडील त्याच भागामध्ये वडापावचा व्यवसाय करायचे, तर या वाघ दाम्पत्याचं त्याच भागामध्ये ब्लूबेरी नावाचं एक मोठं हॉटेल होतं। अक्षय या वाघ दाम्पत्याच्या मुलाच्याच वयाचा असल्यामुळं अगदी लहानपणापासून वाघ यांच्या घरामध्ये त्याचं येणं जाणं होतं। 2013 मध्ये म्हणजे हा अक्षय जावळकर जेव्हा 21 वर्षांचा झाला आणि मोहिनी वाघ या जेव्हा 37 वर्षांच्या होत्या तेव्हा दोघांमध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झाली। या अनैतिक संबंधांची कुणकुण सतीश वाघ यांना लागली आणि सतीश वाघ, मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली। दुसरीकडे अक्षय जावळकरचं इंजिनिअरिंगचं शिक्षण देखील तो पूर्ण करत होता आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिव्हिल इंजिनियर बनल्यानंतर त्यांनी त्याच भागामध्ये काम करायला सुरुवात केली। वेगवेगळी कन्स्ट्रक्शनची कामं तो मित्रांसोबत करायला लागला। मात्र या अनैतिक संबंधांमधून वाढत जाणारा वाद पाहून अक्षयच्या आईवडिलांनी 2016 साली ज्या वाघ दाम्पत्याच्या घरामध्ये खोलीमध्ये ते भाड्याने राहत होते ती खोली सोडायचं ठरवलं आणि तिथून काही अंतरावरती असलेल्या दुसऱ्या एका भाड्याच्या घरामध्ये ते राहायला गेले। त्यानंतर अक्षय जावळकरचं लग्न देखील झालं। मात्र लग्न झाल्यानंतर देखील अक्षय आणि मोहिनी वाघ यांच्यातील अनैतिक संबंध थांबले नाहीत आणि सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्यातील वाद देखील थांबला नाही। या वादातून सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी वाघ यांना मारहाण होत होती। घरातील आर्थिक व्यवहार सतीश वाघ हे स्वतःकडे ठेवत होते। पत्नी म्हणून मोहिनी वाघ यांच्याकडे ते अधिकार देत नव्हते आणि त्यातून मोहिनी वाघ यांचा सतीश वाघ पतीबद्दलचा राग वाढत होता आणि पर्यायाने अक्षय जावळकर याचा देखील सतीश वाघ यांचा वरचा राग हा वाढत चालला होता आणि या सगळ्यातून सतीश वाघ यांना मार्गातून बाजूला करायला हवं, त्यांचा काटा काढायला हवा, हे मोहिनी वाघने अक्षय जावळकरला पटवून दिलं आणि त्यानंतर अक्षय जावळकरनी त्याच्या मित्रांसोबत सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला। अक्षय जावळकरनी त्यासाठी त्याचा मित्र जो त्याच्याच फील्डमध्ये कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे त्या पवन शर्माला सोबत घेतलं, नवनाथ गुरसाळेला सोबत घेतलं आणि आणखी काही मित्रांना सोबत घेऊन सतीश वाघ यांची हत्या करायचं ठरवलं। 9 डिसेंबरला सतीश वाघ सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर निघाले तेव्हा या मित्रांसह गाडी घेऊन अक्षय जावळकर त्यांच्याकडे गेला आणि ओळखीचा असल्यामुळे सतीश वाघ यांना गाडीत बसवण्यात आलं आणि अपहरण झाल्यानंतर किंवा त्यांना गाडीत बसवल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये त्यांची हत्या करण्यात आली। ही हत्या अतिशय निर्गुण होती। तब्बल 70 वार सतीश वाघ यांच्यावरती त्या गाडीमध्येच करण्यात आले आणि त्यातून या अक्षय जावळकरचा सतीश वाघ यांच्यावरती किती राग होता हे स्पष्ट होतंय। हा जो राग आहे तो वर्षानुवर्ष साचत आलेला होता, कारण सतीश वाघ यांचा अनैतिक संबंधांना असलेला अडथळा आणि त्यातून मोहिनी वाघ यांना होणारी मारहाण आणि जेव्हा मृतदेह फेकून देण्यात आला, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पोलिसांना सापडला, या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं, तेव्हा हत्या तर ती होतीच, मात्र ज्या निर्घुणपणे 70 वार करून हत्या करण्यात आली होती तेव्हा ती फक्त पैशासाठी
घडलेली हत्या नाही तर त्या पाठीमागे हत्या करणाऱ्याचा राग देखील त्या सगळ्या निर्घुणतेतून व्यक्त होत होता, दिसून येत होता आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि या मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकरचे 2013 पासूनचे अनैतिक संबंध समोर आले. मात्र पोलिसांना ठोस असा पुरावा आवश्यक होता. पोलिसांनी अक्षय जावळकरला, पवन शर्माला आणि इतर त्याच्या साथीदारांना अटक केली, ज्यापैकी कोणीही सराईत गुन्हेगार नाही किंवा कोणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तर अक्षय जावळकरनी त्याच्या मित्रांना सोबत घेऊन घडवून आणलेली हत्या आहे. सुरुवातीला सुपारी दिल्याचं सांगितलं गेलं, मात्र ही अक्षय जावळकरनी त्याच्या मित्रांना सोबत घेऊन घडवून आणलेली हत्या आहे. पोलिसांच्या तपासामध्ये हा सगळा प्रकार समोर आला. अक्षय जावळकरनी त्याचे मोहिनी वाघ हिच्यासोबत असलेले अनैतिक संबंध कबूल केले आणि त्यानंतर पोलिसांनी मोहिनी वाघला अटक केली. अनैतिक संबंधांमध्ये कोणताही धरबांध राहत नाही हे सतीश वाघ यांच्या हत्येतून पुन्हा एकदा समोर आलंय. जो अक्षय जावळकर अवघ्या 9 वर्षांचा असताना वाघ दाम्पत्याच्या घरामध्ये आला, त्याचे मोहिनी वाघ यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या मुलाच्या वयाचा असल्यामुळे अनैतिक संबंध निर्माण होऊ शकतात याची कोणाला शंका देखील आली नाही. मात्र सतीश वाघ यांना जेव्हा हे समजलं तेव्हा अर्थातच कुटुंबामध्ये वादाला, कलहाला सुरुवात झाली आणि त्यातून या सगळ्या हत्येचा प्रकार घडला. पोलिसांसमोर आव्हान होतं. हा सगळा प्रकार अतिशय संवेदनशील असल्यामुळे तपास अगदी तेवढ्याच संवेदनशीलतेने करण्याचा पोलिसांनी तो केला आणि सतीश वाघ यांच्या हत्येला वाचा फुटली. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.